कोण्याही क्षेत्रातला व्यक्ती असू द्या, काळ सोडत नाही. एक मुद्दा आहे का, गोडसा प्रसंग आहे. एक कीर्तन चालू होतं. कीर्तन आटपलं. महाराजांकडे गाडी नव्हती त्यावेळेला. आता शक्यतो सगळ्यांकडे गाड्या झाल्या बऱ्यापैकी. आता काही व्यसनामुळे गाड्या घेत नसतील किंवा घेतलेल्या इकीत असतील, ती भाग सोडून द्या. पण मला असं वाटतं संप्रदायाला दिवस इतके गोड आलेत, कारण जिल्हा परिषदच्या शिक्षकाला सुद्धा आमच्या इतकी पगार नाही. हो, याच्या पलीकडचं सांगतो, याच्या पलीकडचं. एखादं लेखाजोखेत जर पाहिलं तर कलेक्टरला सुद्धा इमानदारीची तितकी कमाई नाही. आता सह्या केल्यावर त्याला सुटकेच भेटत असेल, तो भाग सोडून द्या. आणि एवढंच समाज जर आपल्यावर प्रेम करत असेल तरी भिकारचोट लक्षण कोणी वापरीत असेल तर समजायचं पाणी उसाला न जाता एरंडाला चाललंय. विठाला गोड सकाळ आहे, गोड सकाळ आहे, खूप छान सकाळ आहे. एक सोपा मुद्दा सांगू का तुम्हाला, माझं खोटं वाटेल. आम्ही ज्यांच्या नावानं कीर्तन करतो त्यांच्या नावावर चांगल्या प्रतीचे पदार्थ खातो आणि चांगल्या प्रतीचे कपडे घालतो, हजारो रुपयाचे कपडे वापरतो. मी ज्या कीर्तन परंपरेत उभा आहे, ही उभं राहून कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला कपडे सुद्धा नव्हते. सुंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. काय परिस्थिती नाजूक. त्या पवित्र परंपरेतले कीर्तनकार, त्यांचं कीर्तन चालू आहे. त्या कीर्तनामध्ये एका मृदंगाचार्यांनी साथ केली. माझ्याही तोंडातून कधी शब्द जात असन वाजवणं, पण मृदंग हा वाजवणं म्हणतच नाही, साथ म्हणत असतात. असं मोठ्यांचं वाक्य सांगतोय. साथ केली कीर्तनामध्ये. आणि संध्याकाळी रात्री 2 वाजता ते मृदंगाचार्य मृत्यू पावले. त्याच गावी मुक्कामाला, कीर्तन कराय तिथंच मुक्कामाला होते. आणि 2 वाजता सर्वत्र चर्चा झाली, गाव जागं झालं. मृदंगाचार्य जात राहिले, मृदंगाचार्य जात राहिले. येऊन या काळ सांगतोय. गाव जमा झालं. सकाळी 3-3:30 वाजता बैलगाडी झुपली आणि त्या बैलगाडीमध्ये मृदंगाचार्याचं पार्थिव, ते प्रेत 10-12 किलोमीटर त्या कीर्तनाच्या गावापासून त्या मृदंगाचार्यांचं गाव होतं. तिथपर्यंत त्यांच्या नातेवाईकांकडे ते प्रेत सोपवायचं ठरलं. बैलगाडी झुपली. तेवढ्या अवकाशात ज्या कीर्तनकारांना साथ केली त्या कीर्तनकारांच्या कानावर वार्ता गेली की तुम्हाला साथ करणारे मृदंगाचार्य वारले. काय दर्जेदार कीर्तनकार असतील, कल्पना करा. काय अधिकारी लोक होती कीर्तन करणारी. तुम्ही आम्हाला मोठं म्हणता, ही तुमच्या वाणीची श्रीमंती आहे म्हणून म्हणता, अन्यथा तुमच्या गोळ्या संपल्यात म्हणून म्हणतात. विठाला विठाला. मोठ्यांचं वाक्य सांगतो, कीर्तनकार कोणाला म्हणावं हे चांगलं तपासा. मृदंगाचार्य कोणाला म्हणावं हेही तपासा. गायनाचार्य कोणाला म्हणावं हेही तपासा. गायन क्षेत्रातलं सूत्र सांगितलं निळोबारायनं, निळा म्हणे नवरस देख, जानती गायक विरळा तो. अभंग ऐकत असताना अर्थदृष्टी होऊन कडव्यामध्ये भाव काय वतलाय, त्या भावाच्या अनुषंगानं जर स्वर लावला तर वारकरी संप्रदायातला भजन आहे. आणि त्याचा स्वर न लावता चुकीचा लागला तर समजायचं तमाशातला आहे. विठाला. वैकुंठवासी साहेबराव महाराज कोठाळकर दादा म्हणायचे पंढरीनाथ. प्रखर व्यक्तिमत्व होतं खूप. आपल्या भागामध्ये वैकुंठवासी साहेबराव दादा कोठाळकर, वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर, वैकुंठवासी दत्ता महाराज पाथरीकर आणि वैकुंठवासी माऊली महाराज मानोलीकर. प्रचंड विद्वान व्यक्ती, प्रचंड. माझ्या लहानपणी अधिकारी लोक भीतच नव्हते. केवढा जरी मोठा माणूस असला, चुकलंच. आता अवघड झाले. विठाला विठाला.
महाराजांनी विचारलं, काय गडबड आहे, तुम्ही एवढ्या रात्री का उठलात? मृदंगाचार्य जात राहिले. घ्या तिथपर्यंत. नको म्हणे, लाईट नाही, काही नाही, जुना काळ होता. चला. शर्ट काढलेलं, निमस्ती काढलेली, फेटा काढून ठेवलेला, उपरणं खांद्यावर, आणि रात्री ज्या कीर्तनात जे उपरणं कमरेला बांधायला होतं ते खांद्यावर होतं. तिथपर्यंत पोचले. बघता बघता उजळलं. आणि उजळल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, कुठं पाठवता मृदंगाचार्यांचं प्रेत? त्यांच्या गावी. सप्ताहाला कसे आलते? चलत. सप्तात कसे आलते ते? चलत. मग आता त्यांच्या घरी पण चलतच जातील. आता त्यांच्या घरी सुद्धा चलत जातील बोरुडे सर. दोन वर्ग असतात, कधी पण लक्षात ठेवा. एक श्रद्धेनं मानणारा वर्ग असतो आणि एक माती उकरणारा वर्ग असतो. माती उकरणारा. तुम्हाला एक माहिती आहे का, मी मला वाटतं रात्रीच का काय पुरावा दिलता तुमच्याकडे, परवाना नाही, काल्याच्या कीर्तनात आडगावला बैलगाडी 5-7 क्विंटल वजन वाढणारी बैल मुकाट्यानं चालतात. आणि देवाला सोडल्याला कठाळ्या गाडीला नाही, डमनीला नाही, आवताला नाही, कशालाच नाही. याच्याकडे बघून गुडघे टेकून शिंगान माती उकर. लय कठाळ्याला नाक माती उकरायचा. असे प्रत्येक क्षेत्रात कठाळे असते. काय माती उकरतील काय मिळच नाही. पाहता का नाही तुम्ही कठाळे? गुडघे फुटले आणि गुडघे सुंबळ्यातोय, शिंगाचे खोबळे गेले तरी माती उकरणारच तो. उकरणारच. दोन वर्ग असते. काही लोक म्हटले महाराजांच्या वाणीवर प्रभुत्व आहे, वाचा सिद्धी पावाल आज्ञापक वाद. महाराज तपाची वाणी असते, ती अधिकार वाणी असते, त्यांची साधना असती, आणि त्या साधनेमुळं त्यांच्या वाणीला ते प्रभुत्व आलेलं असते. आम्ही फक्त कीर्तनापुरते गोड बोलतो. तुम्ही आमचं बाकीचं बघतच नाहीत, म्हणून तुम्ही आम्हाला पाकिट देतात. सगळी अंग बघून जो पाकिट देतो त्याला हुशार यजमान म्हणायचं, पुरुषार्थी यजमान म्हणायचं, अधिकारी यजमान म्हणायचं. मागचं पुढचं काहीच न पाहता पागल देतो तो भंगिऱ्या यजमान आहे. विठाला विठाला. तुम्हाला एक सांगू का, वैद्य जर चुकीचा भेटला तर हप्त्याच्या नंतर 15 दिवसाला बिमारी राहील. हप्त्यात नीट व्हायचात का तर 15 दिवसात नीट होता. वैद्य जर चुकीचा भेटला आला तर. पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जातात. इतकं लक्षात ठेवा. पिढ्याने पिढ्या. म्हणून परमार्थातली व्यक्ती बघत असताना अधिकार तत्वातली पाहायची. गिरगावच्या बाळ्याने एखादी चूक केली असेल तर चुकून त्याचं कीर्तन ठेवायचं नाही. आणि तरी पण लोक जमतेत म्हणून ठोत असाल तर तुम्हाला पण नरक भेटल. विठाला विठाला. एक सांगू का, लाता आणणारी मसड सांभाळता का? तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, मै घातल्या तर होच मानता. तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, लाता आणणारी मसड ठोता का? दूध न देणारी गाय ठोता का? नाही. पाय फिरून टाकणारा बैल सांभाळता का? नाही. खराब झालेलं मशीन सांभाळता का? नाही. मग परमार्थात तरी हे का सांभाळता करता? प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकार पाहायला पाहिजे. काय पुरुषार्थ. दोन नमुन्याची लोक आहेत. काही ना म्हणावं काय प्रभुत्व आहे महाराजांचं, निश्चित मृदंगाचार्य पायी जातील. आणि काही म्हणले हे बोलायचा नाद असतो या महाराजायला. 4.5 तासापूर्वी मेलेला पकवाद्या कुठं चलत जात असतो का? पण गावातली काही बुजुर्ग होती, त्यांनी झुपलेली बैलगाडी सोडून दिली. काही लोक टरेवाज होती बालासाहेब, ते म्हणले महाराजांचं ऐकून तुम्ही कशाला बैलगाडी सोडली? अरे म्हणले महाराज म्हणले ना पायी जातील. मग रात्री 2 पासून प्रेत सांभाळलाय, अजून घंटाभर सांभाळू. नाहीच गेलं चलत तर घालू बैलगाडीनं. सोडे बैल काय ताने खातील एखादी पेंडी. खांद्यावरलं उपरणं काढलं, अंगावून असं फिरवलं. जादू नाही, टोना नाही, छुमत्तर नाही, गंडा नाही, दोरी नाही, अंगुरा नाही, काही नाही.
डोळ्यातून टपटप पाणी आलं आणि सांगितलं, राजे, निष्ठेनं वारकरी संप्रदायाचं काम करता तुमच्यासारखी मृदंगाचारी 10 वर्ष पुन्हा जगावी. आणि बरोबर सकाळी 6:30 वाजता मृदंगाचार्याच्या पापण्या हल्ल्या. त्याच्यावर 14 वर्ष मृदंग वाजिला. इगतपुरीचे मृदंगाचार्य. अहो, घरी गेल्यावर तपासा, चांगलं नाही तुमच्या ध्यानात याचं काही. तुम्हाला गर्दा खिशात ठेवायची सवय लागली. विठाला विठाला. परत गेले महाराज आश्रमावर. त्याच्यावर 4थ्या 5व्या 6व्या वर्षी निनगुरचे पाटील वारले. निनगुर नावाचं गाव. आता त्या गावाला सरकारी नाव आहे नेकनूर. खरं नाव आहे निनगुर. तिथले पाटील वारले. आणि पाटील वारल्याच्या नंतर संध्याकाळी 1-2 वाजता कीर्तन आटोपून डमणी गावात गेली तर चर्चा झाली. पाटील गेले, पाटील गेले. उजडेपर्यंत रडत होते महाराज. सकाळी उजडेपर्यंत. पाटलाचं काम इतकं गोड होतं. त्या पाटलांनी लाखो लोक वारकरी केलते. लाखो लोक वारकरी केले. लाखो लोक वारकरी. त्या पाटलांनी एखादा व्यक्ती आला की असा खांदा चोळायचा आणि गळ्यात माळ नसली की म्हणायचं, अरे अरे, आपण पांडुरंगाचे आहोत, आपण काशीतल्या मालकांचे आहोत, आपण भगवान गणेशाचे आहोत, मातोश्री जगदंबेचे आहोत, आपण पीराचे भक्त नाहीत. तुम्ही वारकरी व्हा, घाला माळ. मी तुम्हाला कोण माळ घालणार? जा पंढरपूरला, तिथं चंद्रभागेचं स्नान करा, विटेवरच्या मालकाचं दर्शन घ्या, पुंडलिकरायाचं दर्शन घ्या, आईसाहेबांचं दर्शन घ्या, नगर प्रदक्षिणा करा, देवाच्या पायावर माळ ठेवा, मग घाला. आम्ही गरीब माणसं आहोत पाटील. बर, पंढरपूरला जाण्यासाठी खर्चीची अडचण आहे. श्रीमंत पाटील बोर्डे सर. जाऊन वापस येऊन रस्त्यानं खाण्यापिण्याचे सुद्धा पैसे त्या पाटलानं द्यावा. असे 1,00,000 लोक तरी त्या पाटलानं माळकरी केले असतील. 1,00,000 तरी. 1,00,000 तरी लोक. काय वाणीचा प्रभाव असेल हो. काय पुरुषार्थ असेल त्या वाणीचा. काय स्वतःच्या परमार्थाची तपाची साधना असेल ती. किती पुण्य एकवटलं असेल त्या पाटलांचं. आणि आश्रमामध्ये संस्थांमध्ये रात्रभर भगवंताचं चिंतन आयुष्यभर केलं त्यांनी. पण आज मात्र देवाला वेगळी विनवणी करत होते, प्रभू आम्ही एवढी कीर्तन करतो, एवढी कीर्तन करतो, एखाद्या वेळेस आमचं जनकीर्तन ठुलंय त्याला पण माळ नसती. आणि खरंच आता या दोघांना माळीचा असत्याला असा मॅप सुद्धा विचार नाही केला. मी टोचून बोलतोय असं नाही बरं का. पण यांना माळीचा असत्याला. आतापर्यंत तारका घेणाऱ्याला आपण कधी म्हणलोत का तुम्हाला माळ आहे? मी तर नाही म्हणलो बाबा. महाराज म्हणले मी सुद्धा म्हटलो नाही. ज्यांनी आमची कीर्तनं ठुलीत एखाद्या वेळेस ती माळकरी नसतील म्हणजे आमच्यात ती पावर नाही. ती पावर निनगुरच्या पाटलात होती. लाखो लोक वारकरी केले. महाराज मोठ्यांना मोठं म्हटलं पाहिजे. मला एक वाटतंय, तुमच्या शत्रूचं का असं ना, पण घोडं जर असेल तर घोडच म्हणा. आणि तुमच्या पाहुण्याचं जरी असलं, गध असलं तर त्याला घोडं म्हणणं कोण गध्या. ते गध आहे. स्पष्टोक्ती असती पाहिजे. तुमच्या वडिलांच्या शब्दात स्पष्टोक्ती होती. ते किती मोठा असू, चुकलं की त्याचं चुकलंच म्हणायचे. गरीब जरी असलं त्याला म्हणायचे नाही ते चुकीचं बोलतच नाही, ते खरं बोल, असं त्या दाजीबारावांची वाक्य होत. असं लोक सांगतात. सकाळी आंघोळी करता निनगुरच्या पाटलाचं पार्थिव बाहेर काढलं. मुलं बाळ बऱ्यापैकी संसार होता. इष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी सगळी काही जमा झाली. आणि आंघोळी करता पार्थिव बाहेर काढलं. येऊन या काळ सांगतोय. आंघोळी करता पार्थिव बाहेर काढलं आणि आंघोळीला सुरुवात झाली. शेवटचं पाणी घरातला कोणीतरी एक व्यक्ती घालीत असतो. मला असं वाटतं त्यांचा मुलगा असेल, नातू असेल, पंतू असेल, कोण असेल. त्याच्या हातात मातीचं गाडगं आहे. कारण मातीचंच गाडगं होत असतंय. आणि मातीच्यालाच गाडगं म्हणत असतात. त्या पाणी घातलं की दुसरं पाणी घालत नसतात प्रेतावर. तेवढ्या अवकाशामध्ये
काठी टेकत टेकत तिथपर्यंत महाराज पोचले आणि महाराजांना सांगितलं मलाही पाणी घालू द्या. त्यावेळेला अख्खा परिसर हादरला. तांब्याचा गंगाळ आहे, वाळ्याचा तांब्या आहे. वाळ्याचा तांब्या म्हणजे तांब्याचा तांब्या आहे. हातात घेतलं, डोक्यावर पाणी टाकलं. महाराज डोळ्याला सुद्धा कळत नव्हतं आपल्या डोळ्यातून किती पाणी यावा, इतकं महाराजांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आणि तोंडातून वाक्य पडलं, पाटील लाखो लोकांना वारकरी केलं बरं तुम्ही, लाखो लोकांना सनातनी केलं पाटील तुम्ही. पाटील लाखो लोकांना तुम्ही हिंदू धर्मात आणलंय. जरी हिंदूच्या कुळात असतील तरी निशाचरासारखं कृत्य करत होती. त्या लोकांना तुम्ही दाखवून दिलं तुम्ही सनातनी संप्रदायाचे आहात, तुम्ही वैष्णव संप्रदायाचे आहात आणि त्यांना जागेवर आणलं. पाटील आमच्या आयुष्यातलं 4-2 वर्ष आयुष्य कमी व्हावा आणि तुमच्यासारखा पाटील 10-15 वर्ष पुन्हा जगावा, म्हणजे पुन्हा 5-25 हजार लोक वारकरी होतील. आणि डोक्यावर पाण्याचा तांब्या टाकल्याबरोबर धुपण चालू आहे, दारात गौऱ्या पेटलेल्या आहेत, तिरडी बांधली बोरुडे सर, मशानात लाकडं नेऊन टाकलेत. आणि महाराजांनी पाणी टाकल्याबरोबर विठुराजे दोन्ही पापण्या निनगुरूच्या पाटलांनी उघडल्या. त्या महाराजांचं नाव होतं भक्ती सूर्य श्री गुरु बंकट स्वामी महाराज. काय पुरुषार्थ महाराज या लोकांचा. श्री गुरु बंकट स्वामींच्या जाग्यावर 3 दिवस पंढरपुरातल्या मालकाने त्यांच्या रूपात काकडा केलता. बंकट स्वामींचा आवाज ऐकायला बालगंधर्व येत होते पुण्यातून. बालगंधर्व काय वाणी असेल, काकडा ऐकायला गंधर्व, पुण्यातले बालगंधर्व काकडा ऐकायला येत होते. काकडा काय स्वर असेल, काय अधिकार असेल, काय वाणीचं प्रभुत्व असेल. आणि त्या गैरहजर असलेले स्वामी लोकांच्या अंतःकरणातली श्रद्धा इतकी उचंबळलेली होती म्हणून पंढरपुरातल्या मालकांनी स्वामीच्या रूपात 3 दिवस काकडा केला. त्या स्वामींनी 2 लोक उठवले, इगतपुरीचे मृदंगाचार्य आणि निनगुरूचे पाटील. एक महंत त्यांच्याकडे गेले आणि त्या महंतांनी त्यांना विचारलं, का हो तुम्ही चूक केली? स्वामींनी सांगितलं, खरंच मी चूक केली, पण चांगल्या करता चूक केली. ते पाटील 5-25 हजार लोकांना वारकरी करतील आणि ते मृदंगाचार्य हजारो कीर्तनकारांना साथ करतील याच्याकरता उठवलं. पण याच्यानंतर पुन्हा तिसरा कोणी उठवायचा नाही. का? हा पंढरपुरातल्या मालकाचा अपमान आहे, हा काशीतल्या मालकांचा अपमान आहे. कारण तुमचं आयुष्य ज्या वेळेला अंकल प्रकाशराव विकासजी संपत का, माझं पण त्या दिवशी हे 2 लोक मृत्यूपत्रावर सही करतात, काशीतले आणि पंढरपुरातले. हे 2 लोक बाळासाहेब सही करतात आणि ह्या 2 लोकांची स्वाक्षरी झाली की दक्षिणेचा मालक त्यांना घेऊन जातो. महंतांनी सांगितलं, स्वामी तुम्ही 2 मालकांच्या स्वाक्षरीचा अपमान केलाय, माफ करा, याच्यानंतर तिसरा उठणार नाही. पण यमाला एका व्यक्तीनं बसूच दिलं नाही. त्या व्यक्तीचं नाव होतं पत्रकार. ते कोण पत्रकार? श्रुती नावाची पत्रकार. आणि या श्रुती नावाच्या पत्रकारांनी यमाला विचारलं, मृत्यूपत्र तुमच्या हातात असताना तुम्ही निनगुरूचे पाटील आणि इगतपुरीचे मृदंगाचार्य का वाचिले? यमधर्मानं सांगितलं, श्रुती आमच्या नावानं खडे फोडू नकोस माय. हा श्री गुरु बंकट स्वामींचा पुरुषार्थ आहे. आतापर्यंत केलेलं वारकरी संप्रदायातलं सात्विक काम, या कामाचं पुण्य साचलं होतं ते खर्चिलंय. ज्याच्या झोळीत पुण्य नाही त्यानं कोणाला आशीर्वादच द्यायचा नाही, आणि ज्याच्यात खिशात पैसे नाहीत त्यानं पावती फाडायचीच नाही. सोंबळ्याने पैसे नाहीत ना, पावती कोरी जाईल ना. ती पुण्य नाही ना तुझ्याकडं, कशाला म्हणतो तुला मुलगा होईल? तुला आहे का? आगाऊ पण आहे ना, मूर्ख पण आहे ना. देवान तोंड दिलंय ते काही पण बोलण्यासाठी नाही. कधी कधी या जागेवर आल्यावर माझसारखा येडपट कीर्तनकार तुम्हाला भिकारीच समजितोय, पण त्याला कळतच नाही यानं 2 तासाकरता आपल्याला रोजाना आणलंय. गजाननरावनं आणि पुढे दुसऱ्या भावाचं नाव काय? राजकिशोर. यानं रोजाना आणलंय आम्हाला, इतकं ध्यानात ठेवा.
आणि आम्हाला जर त्याचा गर्व नसल किंवा लयचा अहंकार असल तर मग मुकाट्यानं मंदिरात जाऊन रामकृष्ण हरी म्हण, मग तुला कोणी रोजदार म्हणत नाही. विठाला विठाला पारदर्शकपणा आमच्या डोळ्यात असला पाहिजे. मला जरी ओळख नसेल ना तुमची, तरी पण कितीतरी असे चेहरे पाहिल्यावर लक्षात येते, बाळू तुला कामाला झुपतील इतके श्रीमंत पुढे बसलेले आहेत. एवढी लोक आहेत. किती वर्ष झाले मला तुम्ही घरी नेलं ते एकदा एका मंदिरातून उठून, गावाचं नाव नका सांगू, ते अपमान होत असतो गावाचा. त्यावेळेला तुम्ही शिक्षक होते, रिटायर नव्हते. एका गावात कीर्तन झालं प्रकाश. त्यावेळेला मी एसटीन फिरत होतो. 2 इनेकरी म्हातारे होते, रात्रभर त्यांच्याकडे रात्र होती विण्याच्या पहाऱ्याची. आणि त्यावेळेला चोपदारा वगैरे ड्रेस वगैरे काय नव्हते, परिस्थिती नाजूक होती, ड्रेस घ्यायला पण पैसे नव्हते. आणि एकच तांबडी सतरंजी होती त्या मंदिरात. थंडी असल्यामुळं त्या इनेकऱ्यानं अर्धी पांघरली होती ना अर्धीचा कोपरा, त्याच्यावर इनेकरी उभा, त्याच्यावरच मी झोपल्याला. हे कीर्तनाला होते, माझी काही ओळख नव्हती काय नव्हती बोर्डे सरांची. ते आले, तुमचंच कीर्तन झालं का आज? म्हणलं हो. इथं कसं काय? म्हणलं मग कुठं जाऊ? आता रात्री एसटी नाही काय नाही, कुठं जाऊ? त्यांनी मग शेनगावला मला मुक्कामी आणलं. मग नंतर मोठमोठ्या श्रीमंताच्या भेटी झाल्या. तो तेव्हा नव्हत्या ना, हे श्रीमंत भेटले. मग हे श्रीमंत भेटले ज्याच्या इथं दिवसामध्ये 1,500 हजार कट्टे हळदीचे घेतले जातात. यायनं बरेच तांब इकले. अशी भेटली. मग यायनं 100-200 लग्नाला आज पलंग आद्या इकल्यात ह्या सीझन मध्ये. लोक किती मोठी माणसं महाराज. आमच्या आयुष्याची कमाई तर यायच्या वर्षाचा टर्नओव्हर असतो, इतके श्रीमंत लोक असतात आपल्या पुढं. त्याच्यामुळे आम्ही भानावर असल्यावर कीर्तन केलं पाहिजे. दिली चाली वाचा क्षय मागिल्या तपाचा. स्वामींनी सांगितलं श्रुती स्वतःच्या पुण्याचा क्षय केलाय. आणि निनगुरचे पाटील आणि इगतपुरीचे मृदंगाचार्य उठले, तो काय कपाळ उठलंय? स्वतःच पुण्य खर्च केलंय प्रमोद बा, स्वतःच दृष्टांत संपला. महाराज दुसऱ्यावर आलेला काळ परत करायची ताकद स्वामी. पण ज्या दिवशी गुरुवर्य भक्ती सूर्य बंकट स्वामींचं आयुष्य संपलं, त्यावेळेला विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा आता नको मला इथं. त्यावेळेला काळ आलाय म्हणून मालक